कधी कधी काही बातम्या कानावर पडतात, पण त्या मनावर कोरल्या जातात. 11 महिन्यांचा एक छोटा जीव अजून पायावर चालायलाही शिकला नव्हता, शब्द बोलायलाही लागला नव्हता, पण रागाच्या झटक्यात एका मोठ्यांच्या भांडणात त्याचं आयुष्य संपलं. हा अपघात नव्हता, ही एक गाफीलपणा नव्हता, ही माणुसकी हरवण्याची किंमत होती. नमस्कार मित्रांनो, मी उमेश शिकणारे. आपण पाहता विदर्भ लाईव्ह. ही घटना आहे पुणे जिल्ह्यातील केळगावची. गुरुवारी सकाळची वेळ होती. घरात नवरा बायकोमध्ये वाद होत होता. नितीन मेंगावडे आणि त्याची पत्नी पल्लवी दोघांचं जोरदार भांडण चालू होतं. रागाच्या भरात पल्लवीने जवळच ठेवलेला त्रिशूळ उचलला. तो त्रिशूळ नितीनवर फेकणार होती, पण नितीन बाजूला झाला आणि ते त्रिशूळ थेट 11 महिन्याच्या बालकाच्या डोक्यात घुसलं. तो छोटा जीव शेजारी उभ्या असलेल्या भाऊजाईच्या कडेवर होता. क्षणात त्याचा प्राण गेला. काही समजायच्या आधी तो कायमचा निघून गेला. हा बालक निष्पाप होता. त्याने काहीही केलं नव्हतं, फक्त चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी, एवढंच. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी पल्लवी, तिचा पती नितीन आणि तिचा दीर या तिघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. हा प्रकार ऐकून संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. घरातलं भांडण आणि बळी एका निष्पाप जीवाचा. हा काय न्याय आहे का? आज एकच प्रश्न सगळ्यांना अस्वस्थ करतोय. रागाचा क्षण कुणाचं आयुष्य घेतो याची कधी जाणीव होणार